UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। कल्याणमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं। पैसे उचले, साध्या कार्यकर्त्याला पाडण्यासाठी पंतप्रधान आले, पण शिवसैनिकांनी 4 लाख मतं दिली। उद्धव ठाकरेंचा श्रीकांत शिंदेंवर निशाणा। कार्ट काय काम करतं याचा आधी रिपोर्ट बघा। मुलाशी काय भिडताय, बापाशी भिडा। शिंदेंचं ठाकरेंना थेट आव्हान। तर एक होती दाढी म्हणून उद्ध्वस्त झाली महाविकास आघाडी, म्हणत महाविकास आघाडीवरही निशाणा। तुम्ही हिऱ्याच्या पोटी आलेला ढेकूण आहात का, ज्याला मोदी सारखे चिरडत आहेत? संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर पलटवार। कल्याण डोंबिवली आपला बालेकिल्ला, गद्दारीचा डाग पुसून टाका। दीपेश म्हात्रेंच्या पक्षप्रवेशावेळी ठाकरेंचं आवाहन। सत्तेच्या लोभापायी शिवसेना संपवणाऱ्यांना परत घेणार नाही, ठाकरेंचा इशारा। रश्मी ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात। ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीची रश्मी ठाकरेंच्या हस्ते आरती। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी आमचा संघर्ष। सरकारला संजय राऊत मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया। हर्षवर्धन पाटील उद्या शरद पवार गटात प्रवेश करणार। पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाची हर्षवर्धन पाटलांकडून पाहणी। इंदापूरमध्ये उद्या पवारांची जाहीर सभा। हर्षवर्धन पाटलांचा निर्णय दुर्दैवी। स्वर्गीय शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांच्या मांडीवर जाऊन बसलात, हे योग्य नाहीये। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची हर्षवर्धन पाटलांवर टीका। शरद पवारांच्या बैठकींचा सिलसिला पुढील आठवड्यातही सुरूच राहणार। उत्तर महाराष्ट्रातील इच्छुक उद्या पुण्यात पवारांना भेटणार, तर 10 तारखेला मुंबई दौरा। मराठा आंदोलकांच्या मागणीला पवारांचं समर्थन नाही। 75% आरक्षणाच्या मागणीवरून पवारांची भूमिका स्पष्ट होते, फडणवीसांची प्रतिक्रिया। रामराजे निंबाळकरांच्या वादात अजित पवारांची मध्यस्थी। 2 दिवसात रामराजेंसोबत अजितदादांची बैठक, सूत्रांची माहिती। रामराजे तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा। अरबी समुद्रातील शिवस्मारक रखडल्यानं संभाजीराजे संतापले। संभाजीराजेंकडून जलपूजन झालेल्या ठिकाणची बोटीनं पाहणी। मोजक्या कार्यकर्त्यांसह राजेंचा पाहणी दौरा। सरदार पटेलांचं स्मारक झालं, मग छत्रपतींचं स्मारक अजून का उभं नाही? अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून संभाजीराजेंचा सरकारला सवाल। स्मारक आता होऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या वकिलाचाही संभाजीराजेंनी समाचार घ्यावा। आम्ही कोर्टात भांडतोय, शिवरायांचं स्मारक मंजूर करून घेऊ, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भवाळकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी। साहित्य परिषदेकडून घोषणा। यंदाचं 98वं संमेलन राजधानी दिल्लीत होणार आहे। महिला विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारतानं पाकिस्तानचा 6 विकेट्सनं धुव्वा उडवलाय। सर्वाधिक 3 गडी बाद करणारी अरुंधती रेड्डी ठरली आहे सामनावीर। सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता, तर अभिजित सावंत ठरला उपविजेता। बिग बॉस मराठीतर्फे सूरज चव्हाणला 14,60,00,000चं पारितोषिक। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।